प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या आणि तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणावरती सेवा समर्पित करण्याकरता देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबराया यांचा गाथा या ग्रंथातील देवाकडे मागणारा गोड असा अभंग आहे। हा अभंग ज्याला पाठ नाही तो माणूस असूच शकत नाही। काय हा अभंग ज्याला पाठ नाही, पाठ नसला तर नसू द्या, बरं कधीतरी कानावरती पडलेला तरी असेल। ज्याच्या कानावरती हा अभंग पडलेला नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही। इतका गोडा अभंग आहे, इतका गोडा अभंग आहे। तुकोबरायांनी इतका गोडा अभंग लिहिला। देवाकडे काय मागावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत महात्मे आहेत। काय मागावं याच्यावरती मी बोलणारच आहे, पण ते संतांकडून शिकावं। अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, मोठ्या भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये 47व्या वर्षाचं आपलं शेवटचं प्रवचन आहे। बरं, पुढचं वर्ष 48वं वर्ष आहे आणि सुवर्ण महोत्सव अवघे 2 पावले दूर आहोत आपण, है की नाही। 48 49 पुढच्या वर्षी 4थी तपोपूर्ती आणि 2 वर्षांनी 2 पावलं सुवर्ण महोत्सवापासून पाठीमागे आहोत। अवघ्या 2 वर्षांनी सुवर्ण महोत्सव आहे। अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये या सप्ताहाचं नियोजन आयोजन या ग्रामस्थांकडून होते। कलाटगावचा सप्ताह म्हणजे ना, एखाद्या सौभाग्यवतीचं लेणं म्हणजे कुंकू असतं, तसं वर्षभर सप्ताह वर्षभर कार्यक्रम या गावामध्ये होतात, परंतु सप्ताह म्हणजे तिचं कुंकू आहे महाराज। जसं सौभाग्यवतीचं कुंकू लेणं असतं ना, तिने किती शृंगार करू द्या, किती शृंगार करू नये, कुंकू नाही लावलं तर तिच्या त्या सौभाग्याला, त्या बाकीच्या सगळ्या सजण्याला नटण्याला काही उपयोग नाही। तसं या गावचा सप्ताह म्हणजे त्या सौभाग्यवतीचं कुंकू आहे महाराज। हा, म्हणून सप्त्यात जितकी मजा असते तितकी इतर कुठल्या कार्यक्रमात मजा येत नाही। त्याच्या पुढे जाऊन बोलू। सप्ताह म्हणजे कलाट ग्रामस्थांचा प्राण आहे। प्राण काय आहे? प्राण आहे। सप्त्यात जितका प्राण वाटतात ना या गावातले लोक, तितकं दुसऱ्या कुठल्या कार्यक्रमात नाही होत। आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू का, सप्ताह प्राण आहे, परंतु त्या प्राणाचे ठोके म्हणजे सगळे ग्रामस्थ आहेत। काय आहेत? त्या प्राणाचे ठोके म्हणजे सगळे ग्रामस्थ आहेत महाराज। म्हणून काल शिवाजी महाराजांनी सांगितलं की आम्ही खूप भाग्यवान आहोत। काय? आम्ही खूप भाग्यवान आहोत की तुकोबरायांच्या पायाशी, भंडारा डोंगराच्या पायाशी आम्हाला पारायण करायला मिळालं। आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच। माझ्याही जीवनामध्ये योग आला। महागशुद्ध दशमीला जो भंडारा डोंगरावरती सप्ताह होतो तिथं पारायण करण्याचं सौभाग्य मिळालं। शिवाजी महाराज आणि थरपुडे सरांनी खाली पायाशी पारायण केलं, मला वरती तुकोबरायांच्या पायाशी पारायण करायला मिळालं। यांना डोंगराच्या पायाशी पारायण करायला मिळालं। परंतु मला असं वाटतं की बरं का शिवाजी महाराज, या पारायणामध्ये आपलं योगदान फक्त 1% आहे। किती आहे? 1%। आता हे वाक्य मी बोलल्याच्या नंतर इथं बसलेल्या सर्व लोकांच्या मनामध्ये एका प्रश्नाचं काहूर असं उद्भवलं असेल की यांचं जर 1% यांनी योगदान देऊन यांनी 8 दिवस कामाचे खाडे केले, काय त्रास सहन करायचा तो केला, पाय दुखत होता तरी पण बसले, यांनी एवढे सायास करून 8 दिवस पारायण केलं, पण हे म्हणतात की आमचं योगदान फक्त 1%। मग बाकीचं 99% कुणाचं आहे? बाकीचं 99% कुणाचं योगदान आहे? तसं पाहायला गेलं तर आपल्यात इतकी ताकद नाही महाराज की तुकोबरायांच्या पायाशी जाऊन पारायण करू। इतकी ताकद आपल्यामध्ये नाही, इतकं आपलं पुण्यही नाही। मग ते 99% कुणाचं पुण्य आहे? तर ते 99% पुण्य एक कलाट ग्रामस्थांच्या 1600 लोकांचं पुण्य आहे। काय आहे? 1600 लोकांचं पुण्य आहे। या 1600 लोकांच्या पुण्याच्या बळावरती आम्ही तिथपर्यंत पोहोचलो। एकट्याचा नव्हे हा खेळ, एकट्याच्या पुण्याने पोहोचणार नाही महाराज। म्हणून 1600 लोकांच्या पुण्याने तिथपर्यंत पोहोचलो आणि ते सौभाग्य आम्हाला मिळालं। तुमचं पुण्य तुम्ही खर्च केला, आमच्या पाठीशी लावलं, म्हणून तिथं पारायण करण्याचा योग आला। अजून त्याच्याबद्दल पुढे बोलायचं झालं तर तेच पारायण फक्त काही लोकांच्या मनामध्ये संकल्प झाला आणि जिथं तो सोहळा आला तोच सोहळा इथं होतोय महाराज। काय होतोय? जिथं तुकोबरायांच्या दरबारामध्ये जो सोहळा आला तो सोहळा इथं होतोय। मग आता याच्या पाठीमागे कुणाचं पुण्य आहे? याच्या पाठीमागे कुणाचं पुण्य आहे?
तो सोहळा जर इथं होत असेल तर याच्या पाठीमागे कुणीतरी पुण्य खर्च झाले असल्याशिवाय इथं तो सोहळा होऊ शकत नाही. अनेक गावामध्ये, बाजूच्या गावामध्ये सुवर्ण महोत्सव झाला, परंतु संगीत पारायण नाही झालं. पण ते पारायण तर मनाचा संकल्प केला तर इथं झाले. याला काय कारण असेल बुवा? काय कारण असेल बुवा? तर तिथं जसा भंडारा डोंगर आहे ना, तसेच इथं पण 2 डोंगर आहेत आपल्या इथे. काय आहेत? एक तासोबाईचा डोंगर आहे आणि एक पांडवकडा आहे. बरं, काय आहे? पांडवकडा आहे. आणि या 2 डोंगरांनी काय केलं म्हणजे आमच्या मालकाचा खूप मोठा सोहळा झाला आणि तो सोहळा आम्हाला इथं करायचा आहे. म्हणून आई जगदंबेच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली आणि जगदंबेने म्हटली तुमच्याच्याने होणार नाही, माझं आयुष्यभर हाच पुण्य तुमच्या पाठीशी लावते आणि तो सोहळा इथं करून घेते. आणि त्या जगदंबीच्या पुण्याच्या खर्चामुळे तो सोहळा इथं झाला. तुकोबराचं संगीत गाठण पारण कुठे नाही होत महाराज, ते ठराविक ठिकाणीच होते. तिथं झालं, त्याच्यानंतर आपल्याला इथंच पाहायला मिळालं. तालुक्यामध्ये आज कितीतरी सप्ते चालू आहेत. किती सप्ते चालू आहेत? बॉटम 5-7 तरी नक्की चालू असतील, परंतु तिथं नाही पाहायला मिळालं, ते इथंच पाहायला मिळालं. कारण का? तर त्याच्या पाठीमागे कुणीतरी पुण्य खर्च केले महाराज, म्हणून ते इथं पाहायला मिळालं. म्हणून या गावाचं खूप मोठं सौभाग्य आहे. हो, जिथं जे तुम्ही मनात संकल्प कराल ते जगदंबा माता तुमचा संकल्प पुरवते महाराज. म्हणून या गाथा पारायण सोहळ्याचा आपण जितका आनंद घेतला तितकाच गावातल्या लोकांनी घेतला. परंतु तसं पाहायला गेलं तर या गाथा पारायणला कमीत कमी आपण कमी पडलो असं म्हणायला हरकत नाही. इतकं मोठं त्या जगदंबे मातेनं पुण्य खर्च करून हा सोहळा इथं आणला. परंतु कमीत कमी 75 तरी 375 आहे तुकोबारायांचा. कमीत कमी आपल्या इथं 75 तरी पारायणाला पाहिजे होते, परंतु कमी पडले थोडे. किती येत आता? 40-45 आहेत काहीतरी, काय हरकत नाही. परंतु तो सोहळा आपल्याला याची डोळा अनुभवता आला. आणि कधी काळी आपल्याला कुणी जरी विचारलं तर आपण छातीठोकपणे सांगू की तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सोहळ्याला आम्ही आमच्या गावामध्ये काय केलं होतं? संगीत गाथा पारायण सोहळा केला होता महाराज. हो, हे कधी आम्ही छातीठोकपणे सांगू. म्हणून हे सौभाग्य आहे या सप्त्यामध्ये. आणि या सप्त्यामध्ये 375 वर्ष तुकोबारायांचं वैकुंठ गमनाचं, आणि त्या वैकुंठ गमनाच्या सप्त्यामध्ये आमच्यासारख्या सामान्य लोकांना प्रवचन करण्याची संधी मिळते. याच्यापेक्षा मोठं सौभाग्य जीवनात असूच शकत नाही महाराज. हो, खूप मोठं सौभाग्य आहे. ते दिसायला जरी छोटं काम असलं तरी ते देवापर्यंत पोहोचवणे इतकं काम आहे. बरं, म्हणून मला थोडंच बोलायचं, खूप संक्षिप्त बोलायचंय. अभंग घेतला मी आपल्या समोर. मागणं ते एकच तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. मागणं मागतात ते संत असू शकत नाही, आहे की नाही? संतांचं मागण्याचं मला या अभंगावरती 4 कोटे सांगायचे आपल्याला. मागणारा वेगळा, मागण्याचा ज्याला अधिकार आहे किंवा काय मागायचं तो वेगळा, कुणाकडे मागायचं तो वेगळा, आणि कसं मागायचं तो वेगळा. हे 4च गोष्टी या अभंगामधून आम्हाला सांगायच्या. फक्त मागणं कळालं पाहिजे महाराज, मागायचं कळालं पाहिजे. ज्याला मागायचं कळलं नाही ना तो जीवनात फेल झाला. आणि हे भल्याभल्यांना नाही कळालं. बरं, भल्याभल्यांना नाही कळालं मागायचं. कुणाला नाही कळालं. बरं, पहिल्या तारखेत अर्जुन सापडला, अर्जुनाला नाही कळलं मागायचं. आपल्याला सर्वांना प्रसंग माहिती आहे, मी वेळ खर्च करत नाही तरी सुद्धा स्पर्श करून जातो. अर्जुन ज्या वेळेस युद्ध चालू असतं, युद्धाच्या लढाई करता भगवान परमात्म्याकडे गेला आणि काय मागितलं भगवान परमात्म्याकडे? देवाने सांगितलं मी तर काही शस्त्र धरणार नाही, मी फक्त ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगेन. अर्जुन म्हणला मग तू काय कामाचा आहे माझ्या? तू जर युद्धच करणार नाही, ज्ञानच पाळणार आहे आम्हाला, मग आमच्याकडे काय कमी आहे का? अहंकार होता ना. नाही मागायचं कळलं, अर्जुनाला कळलं मागायचं. काय कळलं? अर्जुनाला कळलं मागायचं. अरे 18 अक्षयने काय, 11 अक्षयने काय, अजून जरी 100 अक्षयने असले तरी त्यांचा बाप माझ्याजवळ, मला घाबरायचं काम नाही. ज्याला मागायचं कळलं ना तो जीवनात यशस्वी झाला महाराज. काय झाला? हा, मागायचं तरी एक तर देव तरी मागायचा, नाहीतर मागायचं तर संत तरी मागायचे. या 2 गोष्टी व्यतिरिक्त काही मागायचं नाही जीवनामध्ये. नाहीतर आपले हलकट अशी मागतात म्हणजे राजा प्रसन्न झाला आणि काय मागाव म्हणा. राजा म्हणला माग तुला काय मागायचे? तो म्हणला काय नाही, माझ्याकडे तंबाखू येत ना देतो का? हा, हे काय मागणं झालं का? नाही. ज्याला मागायचं कळालं नाही ना तो जीवनात कधी यशस्वी होणार नाही महाराज. म्हणून मागायचं भल्याभल्यांना नाही कळालं, मागायचं कळालं ते फक्त संत महात्म्यांना कळालं. प्रल्हादाचा प्रसंग डोळ्यासमोर ठेवा. मागायचं कळालं महाराज. हिरण्यकश्यपूला फाडला
भगवान परमात्म्याने. आणि फाडल्याच्या नंतर देवानं जवळ घेतलं प्रल्हादाला आणि प्रल्हादाला जवळ घेऊन मांडीवरती घेतलं, सिंहासनावरती बसली. कोणाच्या? प्रल्हादाच्या. आणि प्रल्हादाच्या सिंहासनावरती बसल्याच्या नंतर तिथल्या त्या लोकांनी विचारलं आणि सांगितलं, म्हणे देवा तुम्ही काहीतरी चुकताय असं तुम्हाला नाही वाटत? म्हणे काय झालं बाबा? म्हणे अहो आतापर्यंतचा तुमचा इतिहास आहे की तुम्ही ज्या ज्या भक्ताला युद्धामध्ये विजयी केलं त्यांना तुम्ही त्याचं राज्य देऊन टाकलं, आहे की नाही? जे जिंकलेलं राज्य असतं ज्या राक्षसाला मारून ते तुम्ही त्या भक्ताला देऊन टाकता. इथं तर तुम्ही स्वतः त्या प्रल्हादाच्या गादीवरती बसलेला आहात. म्हणे येड्याव तुम्हाला कळालं नाही तेच. म्हणे ही गादी त्या आसुरांच्या पापानं दूषित झालेली, हिला स्वच्छ करण्याकरता, हिला पावन करण्याकरता मी हिच्यावरती बसलो. मी उठणार आहे लगेच म्हणजे. हिला पावन करण्याकरता, हिला पवित्र करण्याकरता मी याच्या गादीवरती बसलोय. पुन्हा प्रल्हादालाच गादीवरती बसवणार आहे. आणि मग प्रल्हादावरती देव प्रसन्न झाले आणि म्हटले, प्रल्हादा तू आज मी तुझ्यावरती प्रसन्न, काहीतरी माग. तेव्हा प्रल्हाद म्हणाले, देवा मला काही नको. काही नको म्हणणारे फक्त संतच असू शकतात. संताशिवाय दुसरा जगात दुसरा माणूसच तुम्हाला सापडले नाही. मला काही नको म्हणून. कळलं का? प्रल्हाद म्हटले, देवा मला काही नको. देवाने खूप आग्रह केला, खूप आग्रह केला, तरी प्रल्हाद म्हणलं, देवा मला काहीच नको. आता माझ्या बापाला तुम्ही इथं मारलेलं आहे. आता या राज्याचा वारसदार मी एकुलता एक आहे. काय आहे? या राज्याचा वारसदार कोण आहे? मी एक आहे. या राज्याचा राजाच मी. आता तुलाच काय मागायचं असलं तर माग. काय? कोण म्हणलं? भक्त प्रल्हाद म्हटले देवाला. प्रल्हादाला देव म्हटले मी मागेल. बरं तू माग सोडू नको. बरं प्रल्हाद म्हटला माझा प्राण मागितला तरी काढून द्यायला तयार आहे, बाकीचं ते वैभवाचं सोडून द्या देवा. तेव्हा देव परावृत्त झाले. देवाला वाटलं मी यांना फसवीन बोलण्यामध्ये. आणि मग देवाने सांगितलं की मागतो तुझ्याकडे. आता प्रल्हाद म्हटले मागा. तेव्हा देव म्हटले मला तुझ्याकडे असं मागायचंय की तू काहीतरी माझ्याकडे मागावं. काय करावं? यामध्ये शब्दांची खूप गुंतागुंत आहे. लक्षात आलं आपल्या लवकर तर पहा. देव काय म्हणाले, मी तुझ्याकडे असं मागतो की तू काहीतरी माझ्याकडे माग. देव प्रल्हाद म्हटला देव काहीतरी गडबड करतोय, माझी चिटिंग करतोय. आणि मग देवानं त्याच्याकडून काय घेतलं? एक म्हणजे गुंतून घेतला शब्दामध्ये प्रल्हादाला. हो, शब्दाला गुंतून घेतल्याच्या नंतर पुन्हा प्रल्हाद म्हटले तुम्ही म्हणताय ना आता तुमच्याकडे काहीतरी माग, तर मी सुद्धा मागतो म्हटले. काय मागतो? प्रल्हाद म्हटले मला जीवनात कधी मागायची इच्छाच होऊ नको, हे मी मागतो तुझ्याकडे. काय मागतो? जीवनात मागण्याची इच्छाच कधी झाली नाही पाहिजे हे मागतो. हे गुंतागुंतीचं मागणं सहजासहजी सामान्य लोकांच्या डोक्यात नाही, मांडवत नाही, आहे की नाही? म्हणून संतांचं मागणं हे असं असतं महाराज. म्हणून मागणं भल्या भल्यांना नाही कळालं, पण संत महात्मे आणि मागणं हे समीकरणच बसत नाही. तरी सुद्धा संत महात्मे मागतात. आजच्या अभंगामध्ये मागतात. काय मागतात? मागणे ते एक तुझं प्रती आहे देशील तरी पाहिजे. संत महात्मे मागत नाही, मग मागतात कसे? तर त्याला दोन